श्री स्वामी समर्थ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्याने ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र अत्यंतरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चयी. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ते देखिली, त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीत गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकाचे चरण धरले परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी आली नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकुनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली, त्यांची स्मृती राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू. आश्चर्य करती सकळजण, असो झाली या काही वेळा समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावली. स्वामी बुधाभुजावरी मस्तक ठेविले झडकरी, सद्गतीत झाली अंतरी हर्षपोटीनं सामावी. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप किती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येते, तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वती श्री समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी वार येशुता पाळोनी. ती द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरभुवनी अंतीचासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असणे, विपरीत केवी करतील परी अंतरीची खून. यती तत्काळ जाणून पाहो लागले, अधोवदन शब्द एकन बोलवी. असो तेव्हापासून सिद्धी दिल्ली सोडून, येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर दामेदेव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फाडके ब्राह्मण थोर, त्याची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन निबंध केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता, ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडक दिले श्रीच्या करी, मने आज मजवरी कृपा तरी जरी तरी खडका हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रीनी जाणिले अंतर, ज्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठलेली स्वारी, सत्वर आले बाहेरी, तळवराचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडक करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेचा आला परत स्वस्थानास, झेंडा उभारला बंडांचा. त्यात त्याचे यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले वर्तची. असो स्वामींचे भक्त दात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली, मिठी चरणी तात्या करी देवी नवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी, काय सांगता हा असे माझा भक्त, आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषद दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी नावेता त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिता ती, वैला प्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सारमत इथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भाग 19वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन, भक्ता श्रोता दोघेही. असो कोणे एके दिवशी इच्छा धरुणी मानसी, गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रीची स्तुती, माता ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वत्ती, हास्यवद ते करुणी. फकीरा ते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्वाने करुणी नाना इत्यश्च भोजन देई जे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने, फकीर बोलविले 5 जण, जेऊ घातले त्या ते. फकीर तृप्त होऊन जाती, उच्चिष्ट उरले पात्रावरती, तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर. शेषान्न करी ग्रहण, तुझे मनोरथ होतील पूर्ण, परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा. मने यवन याती अपवित्र, याचे कैसे घेऊ उच्चिष्ट, याती मध्ये पावेन कष्ट, कळता स्वजना गोष्ट आहे. आला मनी ऐसा विचारतो समर्थास, कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर, कल्पना चित्ती याची या.
इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गृहस्थ एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिन द्रव्य मेळ वाया साधन त्याजवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबई आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिनी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्थ उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविल्या त्याला आसनावरी बैसविल्या 10,000च्या दिल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वाचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त. 20वा अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्याय परत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळस अध्याय 21. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतारा आता असे मना माझी येता जडदेह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस केला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवतार चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निज रूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते जे सेवेकरी ज्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नानापरी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्त दुःख करुणी आक्रतंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणाथ समुद्रद्री प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे. तेथेची बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नामजाचे शंकर शेठ त्यासी स्नेह झाला निकट आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितलेले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातुनी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन. द्वितीय अध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचे महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी कल तेची वृत्त सकल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने नावया स्वामीसी पाठविले कारभार्यासी. पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारे. 7व्यात व सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10माध्यायात ते कथा पुनीत होते श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा तैसासी अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्यामाची निरूपिला. भक्तिमार्ग निरूपीन संकलित केले वर्णन. 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत. 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जाता बुवा प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तत्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वर्ध त्रयोदशीच पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदून त्या उभयंतास ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिला हा वर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण्यांती मोक्षपदी मिळो त्या. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गसो. भक्त श्रेष्ठा लागुनी ज्या कारणे ग्रंथली रचिला जिही प्रसिद्धीसा अनिला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपल्या कंठी तत्काल घालुनी चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपले.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिशोध भाविक भक्त 21वा अध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम्. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.